नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहतात एम न्यूज. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर असा एक अपघात झालाय जो ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. कधी कधी असं वाटतं की रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून चालण्यासारखं झालंय. विषय असा आहे की सोमवारी सकाळी रायते पुलावर एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कल्याणवरून मुरबाडच्या दिशेने एक काळी पिवळी इको टॅक्सी निघाली होती. 5 सीटची गाडी, पण त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून भरले होते. गाडी सुसाट वेगात होती आणि समोरून एक भरधाव सिमेंट मिक्सर आला. काही कळायच्या आतच या दोन्ही गाड्यांची समोरासमोर अशी काही धडक झाली की बघणाऱ्याच्या अंगावर काटा आला. अपघात इतका भयानक होता की इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. सिमेंट मिक्सरच्या प्रचंड वेगामुळे त्या कारचा सांगाडा ओळखणंही कठीण झालं होतं. गाडीत बसलेल्या लोकांना स्वतःला सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही. प्राथमिक माहितीनुसार या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही प्रत्यक्षदर्शींच्या मते गाडीत 9 लोक होती आणि 8 जणांचा जागीच जीव गेला, तर 1 जण गंभीर जखमी आहे. आकडा काहीही असू द्या, पण रस्त्यावर निष्पाप लोकांचा नाहक बळी गेलाय हे नक्की. स्थानिक नागरिकांनी धडकेचा मोठा आवाज ऐकताच मदतीसाठी धाव घेतली. टिटवाळा पोलीसही तातडीने तिथे पोहोचले, पण गाडीचा चक्काचूर झालेल्या पत्र्यांमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढताना बचावकर्त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. महामार्गावर रक्ताचा सडा आणि तो गाड्यांचा ढिगारा पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता हा अपघात नेमका कसा झाला, सिमेंट मिक्सर चालकाचं नियंत्रण सुटलं होतं की वेगाचा अतिरेक झाला, याचा तपास टिटवाळा पोलीस करतायत. पण या घटनेनं वाहतूक सुरक्षा आणि वेगमर्यादेचा तोच जुना प्रश्न पुन्हा एकदा समोर केला. या मृत्यूच्या तांडवामुळे कल्याण अहिल्यानगर महामार्गावरची वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. शेवटी क्रेन आणून गाड्या बाजूला केल्या गेल्या आणि वाहतूक सुरळीत केली गेली. पण या सगळ्यात जे जीव गेलेत ते कधीच परत येणार नाहीत. गाड्यांमध्ये कोंबून प्रवास करणं आणि ओव्हर स्पीडिंग किती महागात पडू शकतं याचं हे भयंकर उदाहरण आहे. गाडी चालवताना जरा भान ठेवा, कारण विसरू नका, घरी तुमची कोणीतरी वाट बघत आहे. काळजीपूर्वक गाडी चालवा.